खोक्या 6 दिवस होता कुठे, कसा पळाला? साम टीव्हीच्या अति एक्सक्लुझिव्ह माहिती समोर आलेली आहे। गुन्हा दाखल झाल्यावर खोक्या पुण्याला पळाला असल्याचंही कळतंय, मात्र नेमकं काय घडलं ते आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी योगेश काशीद आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। योगेश, आपण बघतोय खोक्या भोसले नेमका कसा पळालाय, कुठे गेलेला, सर्व काही आपल्याला कळतंय। या संदर्भात काय माहिती आहे? शिरूर खोक्या भोसलेवरती शिरूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला। ढाकणे पिता पुत्रांना माणूस मारहाणीनंतर हा सतीश भोसल्या गेल्या 6 दिवसापासून फरार आहे। सुरुवातीला सतीश उर्फ खोक्या भोसलेवरती गुन्हा दाखल झाल्यानंतर तो पुण्याला गेला। पुण्यावरनं अहिल्यानगरवरनं संभाजीनगर, नंतर जबलपूर, नंतर प्रयागराज असे त्याचे लोकेशन होते। आणि त्याच्यानंतर आपण बघू शकतो की सतीश भोसलेच्या काल प्रयागराजमध्ये पोलिसांनी मुसक्या आवळल्यात। त्याला आज कोर्टामध्ये हजर करून प्रयागराजच्या त्याच्यानंतर त्याची ताब्यात घेणारे बीडचे पोलीस आणि त्याला उद्या शिरूरच्या न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे। मात्र संपूर्ण प्रक्रिया पाहायला गेली तर सतीश भोसले जवळपास सारखं लोकेशन बदलत होता आणि त्याच्यामुळे त्याला अटक करण्यामध्ये वेळ लागली असं देखील माहिती पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांनी दिलेली आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। निश्चितच धन्यवाद योगेश, दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। तर आपण बघितलं की हा जो खोक्या भोसले तो नेमका कुठे गेला होता, कसा पळालेला होता, त्याचा मुक्काम नेमका कुठे होता हे सुद्धा आपण जाणून घेतलेलं आहे। गुन्हा दाखल झाल्यावर खोक्या पुण्याला पळाला असल्याची माहिती मिळते। पुण्यात 2 दिवस सतीश भोसलेनं मुक्काम सुद्धा केलेला आहे। पुण्यातून अहिल्यानगरला मुक्काम करत तो थेट संभाजीनगरात दाखल झालेला आहे। संभाजीनगरहून खोक्या रेल्वेने प्रयागराजला पळालाय। प्रयागराजवरून पळून जाताना खोक्याला मात्र बेड्या ठोकण्यात आलेल्या आहे। खोक्या प्रयागराजवरून यावेळेस पळून जाणार होता, विमानाने तो पुढचा प्रवास करणार होता अशी माहिती आहे। मात्र त्याआधीच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या। तर सतीश भोसले उर्फ खोक्याचा बीड पोलिसांनी ताबा घेतलाय। खोक्याला आज प्रयागराज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। ट्रान्झिट रिमांड नंतर त्याला आज संध्याकाळपर्यंत बीडमध्ये आणलं जाईल। खोक्याला पोलिसांनी प्रयागराजमधून अटक केली। त्याच्यावर मारहाणीसह 3 गंभीर गुन्हे दाखल झाले। गेल्या काही दिवसांपासून तो फरार होता। पोलीस त्याचा शोध घेत होते, मात्र काल त्याच्या मुसक्या आवळण्यात यश आलंय।